चला या पटकन आता रिसॉर्टला एकदाचं बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला। आता आम्ही आलो आहे गणपतीपुळेपासून 3 किलोमीटर असलेल्या मालगुंड येथील केशवसुतांच्या जन्मठिकाणी। आता इथे येऊन इतकं छान वातावरण होतं जसं तरी आम्ही उन्हात आलो होतो, पण कमालीची शांतता, थंड हवा, खूप छान वाटत होतं। आणि घर तर इतकं सुंदर होतं, एकदम कोकणी पद्धतीचं, वेगवेगळ्या खोल्या होत्या, पण मी ते तुम्हाला दाखवू नाही शकत कारण की तिथे अलाउड नव्हतं व्हिडिओ काढणं। सो आम्ही छान घर बघून घेतलं। आता त्यांची फेमस असलेली कविता तुतारी, तिचं शिल्प तिच्याच खाली असे तुतारीचं लिहिली होती कविता, खूप छान वाटत होतं असं। आणि हा बघा, मुलाला इतकं छान थंड वाटत होतं की आम्ही ग्रेनाईटवरच झोपून घेतलं। आता आम्ही एक एक करून कविता वाचली आणि छान ग्रेनाईटवर त्यांच्या ज्या कविता लिहिल्या होत्या ना त्या वाचायला इतकं भारी वाटत होतं। जर तुम्हालाही वाचायचं असतील तर स्किप करून नक्की वाचा। आणि त्यांनी ना आमच्या खानदेशात सुद्धा नोकरी केली होती, भडगाव येथे। आता इथे छान कमळाच्या फुलांचं तळं होतं, त्यांचंच एक काव्य तिथे एका भिंतीवर होतं आणि ओव्हरऑल परिसर खूप सुंदर होता। तुम्ही जर गणपतीपुळ्याला गेला तर मालगुंडला नक्की भेट द्या, खूप छान वाटतं। आजचा व्हिडिओ आवडलाच बाय बाय।